नमस्कार, मी स्मिता नेराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आपल्या सगळ्यांची काही ना काही स्वप्न असतात. कुणाचं हेल्थच्या बाबतीत असतं की मला चांगली हेल्थ मिळावी. कुणाचं असतं मनी गोल असतं, मनी चांगला मिळावा. रिलेशनशिप गोल्स असतात. प्रत्येकाचे काही ना काही गोल्स असतातच आणि ते पूर्ण व्हावेत, ते स्वप्न पूर्ण व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं. पण बऱ्याच वेळेला ते स्वप्न रियालिटीमध्ये उतरण्यासाठी खूप वेळ लागतो. तुम्हाला माहिती आहे का याचं काय कारण आहे? आपली स्वप्न पूर्ण न होण्यामागे किंवा ती पूर्ण होण्यासाठी खूप वेळ जो लागत असतो, त्याच्यामागे काय कारण आहेत ही तुम्हाला माहिती आहेत का? आज हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अशा काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे तुमचे गोल्स लवकर पूर्ण व्हावेत. ॲक्च्युली आपले जे गोल्स असतात, आपली जी स्वप्न असतात, हे आपलं जे माइंड असतं, सबकॉन्शियस माइंड जे असतं, ते पूर्ण करत असतं. आपलं माइंड आणि आपली बॉडी एकमेकांशी कनेक्टेड असतं आणि जेव्हा आपलं माइंड प्रोग्राम होतं आपल्या गोलसाठी, तेव्हाच आपलं गोल, आपलं स्वप्न पूर्ण होत असतं. मग आपल्या माइंडला कसं प्रोग्राम करायचं? आपलं सबकॉन्शियस माइंड जर आपल्या गोलसाठी प्रॉपरली प्रोग्राम झालं, तर मॅनिफेस्टेशन व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि त्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या आपण केल्या तर आपलं मॅनिफेस्टेशन फास्ट होईल, हेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी नेहमी हेल्थला आधी प्रेफरन्स देत असते, कारण जर हेल्थ चांगली असेल तर आपण वेल्थ क्रिएट करू शकतो, रिलेशनशिप्स बिल्ड करू शकतो. आणि याच्यासाठीच आपली बॉडी, आपली हेल्थ हे आपली प्रायोरिटी असली पाहिजे. त्या 5 गोष्टी सांगण्याआधी तुम्ही जर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर आत्ताच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही ॲक्टिव्हिटीज होत असतात, जसं डेली हॅपी रिचार्ज प्रॅक्टिस. हा फ्री प्रोग्राम असतो. तुम्ही जेव्हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कराल तेव्हा तुम्हालासुद्धा हा प्रोग्राम अटेंड करता येईल. आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आता आपण वन बाय वन या कुठल्या 5 गोष्टी आहेत की ज्यामुळे आपलं मॅनिफेस्टेशन फास्ट होईल हे आता बघूया. मॅनिफेस्टेशन लवकर व्हावं याच्यासाठी पहिली गोष्ट आहे की तुमच्या आजूबाजूची स्पेस क्लीन ठेवा. आता हे कशासाठी? आजूबाजूची एरिया क्लीन करायचा आणि मॅनिफेस्टेशनचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल. पण आपल्या आजूबाजूला जर क्लटर असेल, खूप पसारा असेल, तर माइंडला सुद्धा कन्फ्युजन वाटतं, कन्फ्यूज्ड होतो माइंड. माइंडमध्ये क्लॅरिटी राहत नाही. आणि याच्यासाठीच आपल्या आजूबाजूची स्पेस, आपलं घर, आपलं ऑफिस, आपला वर्किंग डेस्क, इवन आपले वॉर्डरोब्स, सगळ्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टी क्लिअर ठेवल्या पाहिजेत. तिथलं नको असलेलं सामान काढून टाकलं पाहिजे. आणि या डिक्लटरिंगमुळे आपलं माइंडसुद्धा डिक्लटर व्हायला लागतं. कारण आपलं माइंड आणि आपली बॉडी कोऑर्डिनेशनमध्ये काम करत असते. जेव्हा आपल्या बॉडीला म्हणजेच आपल्या डोळ्यांना असं दिसतं की आजूबाजूची स्पेस क्लीन आहे, क्लिअर आहे, तेव्हा आपलं माइंडसुद्धा क्लिअर व्हायला लागतं. आणि या डिक्लटरिंगमध्ये फिजिकल स्पेस क्लिअर करायची आहे, फिजिकल बॉडी क्लिअर करायची आहे, क्लीन ठेवायची आहे. आणि चेक करा की मेंटली सुद्धा काय तुम्हाला क्लिअरिंग करायचं आहे, लाईफमधनं काय काय क्लिअर करायचं आहे, याची सुद्धा तुम्ही एक लिस्ट करा आणि ते हळूहळू डिक्लटर करायला सुरुवात करा. कारण जर माइंडमध्ये काही हर्ट असेल, काही अनफॉरगिवनेस असेल, कोणासाठी काही तुम्ही अशा गोष्टी धरून ठेवल्या असतील की ज्या तुम्ही विसरू शकत नाही आहे, तर त्या गोष्टींचा परिणाम तुमच्या हेल्थवर होणार आहे आणि तुमच्या वेल्थवर सुद्धा होणार आहे. याच्यासाठी आधी फिजिकल स्पेस क्लिअर करायला सुरुवात करा आणि मग मेंटली सुद्धा क्लिअरिंग सुरू करा. याच्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन अगदी फास्ट होणार. मॅनिफेस्टेशन फास्ट व्हावं याच्यासाठी दुसरी स्टेप आहे की स्वतःला वेल हायड्रेटेड ठेवायचं. दिवसभर पुरेसं पाणी प्यायचं. आता पाणी पिण्याचा आणि मॅनिफेस्टेशनचा काय संबंध आहे? तर आपली बॉडी ही 70% पेक्षा जास्त पाणी आहे. आणि जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा बॉडीमधली एक एक सेल व्यवस्थित हायड्रेटेड राहते.
बॉडीला चांगल्या प्रमाणात हायड्रेशन मिळतं. दिवसभर पुरेसं पाणी प्यायल्यामुळे बॉडीमधले जे टॉक्झिन्स असतात ते बाहेर निघून जातात. बॉडी क्लीन होते, क्लिअर होते आणि याच्यामुळे सुद्धा मॅनिफेस्टेशन्स फास्ट होत असतात. कारण बॉडीमध्ये जर टॉक्झिन्स असतील, अनवॉन्टेड गोष्टी असतील, वेस्ट मटेरियल असेल आणि बॉडी डिहायड्रेटेड असेल तर मॅनिफेस्टेशनमध्ये अडथळे निर्माण होत असतात. कारण शेवटी बॉडी आणि माइंड कनेक्टेड असतात. तुम्हाला आठवत असेल लहान असताना जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये आला असाल किंवा रडत असाल किंवा घाबरले असाल तर घरातली मोठी मंडळी आपल्याला सांगायचे की शांत बस आणि थोडं पाणी पी. ते कशासाठी? तर पाणी प्यायल्यामुळे आपलं माइंड शांत होतं, काम डाऊन होतं आणि एक काम शांत माइंड कुठलीही गोष्ट लवकर मॅनिफेस्ट करत असतं. माइंड जर केऑसमध्ये असेल, शांत नसेल तर मॅनिफेस्टेशन डिफिकल्ट असतं. याच्यासाठीच दिवसभर प्रॉपरली हायड्रेशन घेत राहा. याच्यामध्ये पाण्यासोबत तुम्ही ग्रीन टी किंवा फ्रेश ज्यूस हे सुद्धा घेऊ शकता. कुठल्याही नॅचरल ड्रिंक्स तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता, जसं ताक आहे किंवा सरबतं आहेत. अशा प्रकारचं हायड्रेशन तुम्ही तुमच्या बॉडीला देऊ शकता. इथे एरिएटेड ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स हे अवॉइड करा. त्याच्यामुळे बॉडीला नुकसान होतं, त्याच्यामुळे बॉडीला काहीच फायदा होणार नाही. तर या कारणासाठी दिवसभर बॉडी हायड्रेटेड ठेवा, इनफ पाणी प्या आणि याचा सुद्धा मॅनिफेस्टेशनमध्ये बेनिफिट होत असतो. फास्ट मॅनिफेस्टेशनसाठी तिसरी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे कनेक्ट विथ नेचर. निसर्गाशी कनेक्शन डेव्हलप करायचं आहे. हे कशासाठी? तर नेचर म्हणजे निसर्ग म्हणजे युनिवर्स, याच्यामध्ये एक हिलिंग पॉवर असते. जेव्हा आपण नेचरमध्ये जातो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेतला असेल. कधी घरात बसून कंटाळा आला आणि आपण बाहेर पडलो की एकदम मन प्रसन्न होतं. याचं कारण काय आहे? तर आपलं माइंड हील होतं, आपल्या बॉडीला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि नेचरमध्ये एक हीलिंग पॉवर असते. नेचरमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा बाहेरचं वारं, बाहेरची झाडं, निसर्ग, आकाश, पृथ्वी, पाणी हे सगळे जे तत्व असतात, नेचरमधली ही जी सगळी तत्व असतात, याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या माइंडवर होत असतो. डोळ्यांना निसर्ग दिसतो, कानांना मंजूळ आवाज ऐकू येतात, स्किनला, आपल्या शरीराला बाहेरचं वारं एक छान फील देत असतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक हीलिंग इफेक्ट येत असतो. याच्यामुळे आपलं माइंड हील होतं. माइंडमध्ये समजा काही विचार चाललेले असतील तर ते सगळे निघून जातात. पुन्हा माइंड एक शांत, पीसफुल फील करायला लागतं आणि याचा परिणाम मॅनिफेस्टेशनमध्ये होत असतो. एक पीसफुल, काम माइंडच कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतं आणि याच्यासाठीच तुम्ही नेचरशी कनेक्ट करा. तुम्हाला जिथे आवडत असेल, मे बी समुद्रकिनारा आवडत असेल किंवा हिल स्टेशन्स आवडत असतील, ज्या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तिथे तुम्ही ऑकेजनली जाऊ शकता. अदरवाईज सुद्धा तुमच्या घराच्या आजूबाजूला नेचरमध्ये तुम्ही जाऊ शकता. प्लॅन करा डेली थोडासा वेळ नेचरमध्ये कसा तुम्ही स्पेंड करू शकता. कधी कधी मे बी वीकली, मंथली किंवा इयरली नेचरमध्ये तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करू शकता. याच्यामुळे तुम्हाला मॅनिफेस्टेशनसाठी खूपच मोठा फायदा होणार आहे. फास्ट मॅनिफेस्टेशनसाठी चौथी गोष्ट करायची आहे ती म्हणजे आजूबाजूला पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना तुम्ही तुमच्याकडून पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा. म्हणजे त्यांना तुम्ही ॲप्रिशिएट करा, त्यांना तुम्ही मदत करा, त्यांना तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या. जमेल तशी त्यांना तुम्ही जेव्हा मदत करायला लागाल तेव्हा तुम्हाला सुद्धा चांगलं फील होईल. तुमच्याकडून त्यांना चांगले व्हायब्रेशन्स जातील. हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे प्राणी असतात त्यांच्यासाठी सुद्धा करू शकता.
आजूबाजूला जे प्राणी असतात, जे पक्षी असतात, त्यांच्यासाठी तुम्ही पाणी त्यांच्यासाठी ठेवू शकता. त्यांच्यासाठी काही खायचे म्हणजे दाणे वगैरे टाकू शकता, धान्य टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड करा. असं करण्यामुळे तुमच्याकडून एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये जातील. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समध्ये असता, म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता, त्यामुळे तुम्हाला चांगलं फील होत असतं. तुम्ही दुसऱ्यांना ग्रॅटिट्यूड देता, त्या ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सीवर जेव्हा तुम्ही असता, जेव्हा तुम्ही लवच्या व्हायब्रेशनवर असता, या सगळ्या व्हायब्रेशन्समुळे तुम्ही एक पॉझिटिव्हिटी स्प्रेड करत असता. आणि जे तुम्ही युनिवर्समध्ये स्प्रेड करता तेच मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येत असतं. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स बाहेर सेंड कराल तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, प्राण्यांना, तेव्हा तीच एनर्जी मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे परत येणार आहे. म्हणजेच तुमचे मॅनिफेस्टेशन्स खूप फास्ट होणार आहेत. ट्राय करून बघा, काय अमेझिंग एक्सपिरियन्स तुम्हाला येईल. फास्ट मॅनिफेस्टेशनसाठी 5वी आणि खूप महत्त्वाची गोष्ट रोज करायची आहे, ती म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन म्हटलं की असं वाटतं, अरे बापरे, हे काय आहे? पण मेडिटेशन करणं खूप सोपं आहे. तुम्ही जर बिगनर्स असाल तर एका शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा आणि फक्त ब्रीदिंग करत राहा. जेव्हा तुम्ही असे ब्रीदिंग करायला लागाल तेव्हा हळूहळू तुमचं माइंड शांत होईल. तुमच्या मनातले जे विचार आहेत हे हळूहळू कमी व्हायला लागतील. ओव्हर थिंकिंग हा तुमचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा याच्यामुळे कमी होईल. हे तुम्ही जेव्हा रोज करायला लागाल तेव्हा याच्यामुळे तुमच्या मनातले निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह इमोशन्स एकदम खाली यायला लागतील. आणि जेव्हा निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह थॉट्स निघून जातात तेव्हा तिथे पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट होतात, पॉझिटिव्ह इमोशन्स क्रिएट होतात. आणि हेच सिक्रेट आहे मॅनिफेस्टेशनचं. जेव्हा तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील तेव्हाच तुमचं मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होईल. मॅनिफेस्टेशनचं हे सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. तर तुम्हाला जर फास्ट मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर या 5 गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि डेली मेडिटेशन नक्कीच सुरू करा. मेडिटेशन ही की आहे मॅनिफेस्टेशनसाठी. फास्ट मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचे असतील तर रोज थोडा वेळ मेडिटेशन करायला सुरुवात करा. अशा प्रकारे या 5 गोष्टी तुम्ही डेली फॉलो करा आणि फास्ट मॅनिफेस्टेशन्स कसे होतात ह्याचा अनुभव घ्या. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया. फास्ट मॅनिफेस्टेशन होण्यासाठी आधी शरीराची काळजी घ्या, हेल्थची काळजी घ्या. हेल्थ चांगली असेल तर तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता आणि रिलेशनशिपसुद्धा बिल्ड करू शकता आणि एक चांगलं लाईफ स्वतःसाठी क्रिएट करू शकता. आणि याच्यासाठी 5 गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आजूबाजूची स्पेस क्लीन करा, क्लिअर ठेवा, डिक्लटर करा. तुमचं माइंडसुद्धा डिक्लटर करा. दुसरी गोष्ट, स्वतःला हायड्रेटेड ठेवा. दिवसभर इनफ पाणी प्या. तिसरी गोष्ट, नेचरशी, निसर्गाशी कनेक्ट करा. रेग्युलरली नेचरमध्ये जा, निसर्गामध्ये जा आणि निसर्गाशी कनेक्ट करा. चौथी गोष्ट, आजूबाजूला पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा. लोकांना ॲप्रिशिएट करा, लोकांना मदत करा, लोकांना ग्रॅटिट्यूड द्या आणि तुमच्याकडून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये जाऊ द्या. आणि 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेली थोडा वेळ मेडिटेशन करा. आणि याच्यामुळेच तुमचं मॅनिफेस्टेशन फास्ट होणार आहे. तर या 5 गोष्टी फॉलो करून बघा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ॲटलिस्ट तुमच्या 3 कॉन्टॅक्ट्समध्ये या व्हिडिओला शेअर करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.